नर्सची तिच्याच पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील कोपरखैरणे हे उघडकीस आली आहे। ही घटना बुधवारी सकाळी घडली। गणेश शिरसाट वय वर्ष 38 असं आरोपी पतीचं नाव आहे। त्यानं पत्नी गौरी शिरसाट वय वर्ष 34 हिला किचनमध्ये चाकू आणि हातोड्यानं मारलं। धक्कादायक म्हणजे दोन्ही मुलं घरी असतानाच हे हत्याकांड घडलं। त्याच्यापैकी एक मुलगा स्पेशल चाइल्ड आहे। गणेशला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे दोघांमध्ये सतत कडाक्याची भांडणं होत असत, अशी माहिती प्रदीप दुपाटे यांनी दिलेली आहे। कोपरखैरणे पोलिसांनी गणेशवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। गौरीची मैत्रीण वैशाली पाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। वैशाली या व्यवसायाने टेलर असून त्या परिसरातच राहतात। काय घडलं ते या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। बुधवारी सकाळी वैशाली यांनी गौरीला फोन केला, पण तिने फोन उचलला नाही। त्यामुळे वैशाली यांनी गौरी नर्स म्हणून काम करत असलेल्या हॉस्पिटलमध्ये संपर्क साधला, तेव्हा गौरी कामावर आली नसल्याचं त्यांना समजलं। अखेर दुपारी 12:30 वाजता वैशाली गौरीच्या घरी गेल्या। यावेळी घराचा दरवाजा उघडा होता, तर गौरी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। शेजारीच पती गणेशही बेशुद्ध अवस्थेत होता। त्याने स्वतःच्या हाताचे मनगट कापले होतं। त्याचा विशेष गरजा असलेला 7 वर्षाचा मुलगा आणि 2 वर्षाचं लहान मुलही घरीच होतं। त्यांना आपल्या आई-वडिलांना काय झालंय हे समजतही नव्हतं, त्यामुळे ते खेळण्यात मशगूल होते। वैशालीने तातडीने पोलिसांना बोलवलं। गौरीला नवी मुंबई महापालिका हॉस्पिटलमध्ये वाशी येथे नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। गणेशला मुंबईतील जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे। त्याच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू आणि हातोडा जप्त केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशला गौरीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत असत। याच संशयातून त्यानं हे कृत्य केलं असावं असा पोलिसांचा अंदाज आहे। आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत, असं API प्रदीप दुपाटे म्हणाले।